आता विश्वात नको हा माझा स्वामी श्री निवृत्तीराजा तो अवधारू पूजा ज्ञान देवो म्हणे. श्री सद्गुरु सेवा समिती नाशिक यांच्या वतीने आयोजित या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं 15व्या अध्यायाच्या शेवटच्या ओळीमध्ये जो भाव बोलून दाखवलेला आहे त्या संबंधातला विचार आपण करतो आहोत. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानोबरांचे सद्गुरू आहेत, पण गीतेचं भाष्य ऐकताना ते ज्ञानोबरांचे श्रोते म्हणून बसलेले आहेत आणि श्रोत्यांच्या संबंधानं आदराची भावना वक्त्याच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. हा भाव ज्ञानेश्वर महाराजांनी जो वारंवार बोलून दाखवलेला आहे तो सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांना बघूनच बोलून दाखवलेला आहे. याचा विचार काल आपण करून आलो. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या संबंधाने ज्या वेगवेगळ्या भूमिका आपल्या समोर मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या बहुतांश नमनांमधून पहिल्या अध्यायासकट सगळ्या नमनांमधून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधाने आपल्या अंतःकरणातली उदात्त, समर्पित, व्यापक आणि तरीही प्रेमळ अशी भावना ही बोलून दाखवलेली आपल्याला दिसते. आपण त्या संबंधामध्ये थोडासा विचार केला, कारण सद्गुरु हे ज्ञानस्वरूप आहे, सद्गुरु हे ब्रह्मस्वरूप आहे, हा ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव आहे. सद्गुरूंच्या संबंधानं आपण नेहमी हा श्लोक उच्चारतो, आपल्या सगळ्यांना तो ज्ञात आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याच्यामध्ये गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आहे असं आपण नेहमी म्हणत आलेलो आहोत. ब्रह्मैव गुरु रूपेण अवतिष्ठते असं एक श्रुतीप्रमाणे त्याला सापडतं. परब्रह्म हेच गुरुच्या रूपानं उभं असतं. ब्रह्मैव गुरु रूपेण अवतिष्ठते असं श्रुतीने बोलून दाखवलं. ज्ञानाकरता सद्गुरूंच्या संबंधानं काही विचार औपनिषदिक सिद्धांतामध्ये मांडला जातो. वृत्ती ज्ञानाकरता अन्य कोणाची गरज नसते. वृत्ती ज्ञानाकरता आपली इंद्रिय पुरेशी ठरतात. इंद्रियांच्या माध्यमातून अंतःकरण वृत्ती विषयाशी तदाकार होऊन विषयाचा बोध करून देते. याच्यामध्ये अन्य कोणाच्या अपेक्षेची, मदतीची अपेक्षा नाहीये. कोणी आपल्याला मदत करेल. अंतःकरण वृत्ती विषयापर्यंत जाते. विषयावर दोन आवरण असतात. एक अंधकाराचं आवरण असतं, एक अज्ञानाचं आवरण असतं. बाह्य प्रकाशाने अंधकाराचं आवरण दूर होतं आणि वृत्तीस्थ चैतन्याच्या प्रकाशाने अज्ञानाचं आवरण दूर होतं आणि अंतःकरण वृत्ती त्या विषयाशी एकरूप होते. आणि मग मला कळतं की हा घट आहे, हा पट आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे, हे फुल आहे, हे मला कळतं. अशी साधारण प्रत्यक्ष ज्ञानाची एक प्रक्रिया परंपरेनं न्यायशास्त्राच्या आधारानं बोलून दाखवली जाते. इथे कोणत्या गुरुची अपेक्षा नाहीये. इथे कोणी मला मार्गदर्शन करणारं नाहीये. परंतु या ज्ञानानं मानवी जीवनाचं कल्याणही होणार नाही. वृत्ती ज्ञानाला ज्ञान म्हणणं हे गौणार्थानं म्हणावं लागतं. वृत्ती ज्ञानाला ज्ञान म्हणणं वेदांताला मान्य नाही. वेदांतामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक ज्ञान आहे, दुसरं अज्ञान आहे. बाकी काही गोष्टी वेदांत स्वीकारत नाही. थोडस गमतीनं जर सांगायचं झालं तर दोन शब्द परमार्थाला पचत नाही. त्याच्यातला एक शब्द आहे जवळ जवळ आणि दुसरा शब्द आहे अचानक. हे दोन्ही शब्द परमार्थातले नाहीत. त्यांना जवळ जवळ ज्ञान झालंय म्हणजे 100% अज्ञानी आहे. जवळ जवळ ज्ञान वगैरे काही नसतं. एकतर ज्ञान होतं किंवा ज्ञान होत नाही, दोनच प्रकार असतात त्याच्यामध्ये. जवळ जवळ ब्रह्मज्ञान झालंय
99.99% ज्ञान झालेलं असलं तरी सुद्धा तो अज्ञानीच मानलं जातं. एक ज्ञान होत नाही तर होत नाही, जवळ पोचणं वगैरे असं काही नसतं. एकतर तो तिथला असतो नाहीतर इथला असतो, दोनच पक्ष आहेत त्याच्यात. तसंच कर्मशास्त्राला अचानक हा शब्द कर्मशास्त्राला मान्य नाही. कर्मशास्त्राच्या दृष्टीने अचानक कर्मविपाकाचे सिद्धांत आपण जर बघितले तर अचानकपणानं असं काही होत नसतं. आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे अचानक पाहुणे आले, पण पाहुण्यांचं 15 दिवसापूर्वीच ठरलेलं असतं. हे अचानक काय प्रकरण आहे तर कर्मविपाक सांगतं की अचानक काही नसतं. जे होणार आहे ते होणारच आहे, ते सिद्धच आहे, ते मान्यच आहे, ते गृहीतच आहे. फक्त आम्हाला त्याची कल्पना नसते म्हणून आम्ही त्याला अचानक जरी म्हणत असलो तरी ते सगळं ठरलेलंच असतं. कर्माचा विपाक म्हणून ज्या क्रिया होणं, जे फल भोगणं अपेक्षित असतं ते अपेक्षित असतं, ते होणारच असतं. आम्हाला फक्त ते कधी फलित होईल याची कल्पना नसते म्हणून आम्ही अचानक म्हणतो. जवळ ब्रह्मज्ञान झालं असं नाहीये. एकतर ज्ञान आहे किंवा ज्ञान नाही. ज्ञान नाही म्हणजे विपरीत ज्ञान आहे. कारण वेदांत ज्ञानाचा अभाव सुद्धा मानत नाही. ज्ञानाचा अभाव आपल्या भारतीय संस्कृतीने कधीच मानला नाही. ज्ञान नसतं असं कधीच नसतं. आपल्यापैकी कोण असं म्हणू शकेल की मला काहीच कळत नाही? असं कोण म्हणेल आपल्यापैकी? असं जर मी म्हटलं की मला काहीच कळत नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करावा, तर कोण करेल? करत नाही कोणी, आणि करू नये. कारण का मला काहीच कळत नाही हे सांगितल्यानंतर आपल्याला काही कळत नाही म्हणून आपण हात वर केला पाहिजे, हे कळलं पाहिजे की नाही? म्हणजे मला काही कळत नाही हे सुद्धा कळलंच आहे. हा सुद्धा ज्ञानाचाच एक प्रकार आहे. त्यामुळे ज्ञानाचा अभाव अशी संकल्पना वेदांतामध्ये नाही आहे. कारण ज्ञान स्वरूप आहे आणि स्वरूपाचा कधी अभाव नसतो. असं आहे, कोणत्याही पदार्थाचा भाव आणि अभाव सिद्ध व्हायचा असेल तर त्याच्याकरता एक साक्षी लागत असतो, असं वेदांताचं चिंतन आहे. साक्षीशिवाय भावही सिद्ध होत नाही, साक्षीशिवाय अभावही सिद्ध होत नाही. ज्ञान नाही याला कोणीतरी साक्षी लागेल की नाही? लागेल. आपल्या अगदी अलीकडच्या भाषेत जर न्यायालयामध्ये एखादा दोष सिद्ध व्हायचा असेल तर त्याला कोणीतरी साक्षीदार लागतो की नाही? लागतो. तसं ज्ञान नाही, ज्ञानाचा अभाव आहे याला कोणीतरी साक्षीदार लागतो. आणि ज्या साक्षीला ज्ञान नाही हे कळतं, माझे शब्द आपण ऐका, ज्या साक्षीला ज्ञान नाही याचे कळतं म्हणजे ज्ञान नसण्याचं ज्ञान होतं, तिथं ज्ञानाचा अभाव मानायचा कसा? ज्ञानाचा अभाव वेदांत स्वीकारत नाही. अज्ञान हा शब्द ज्ञानाच्या अभावाचा वाचक नसून तो विपरीत ज्ञानाचा वाचक असतो. आम्हाला कळत नाही ही आमची अडचण नाही आहे. आम्हाला जे कळतं ते चुकीचं कळतं ही आमची अडचण आहे. काहीच कळत नाही असं होत नाही. आम्हाला जे कळतं ते विपरीत कळतं, ते चुकीचं कळतं, आणि विपरीत ज्ञानाला अज्ञान म्हणण्याची परंपरा आहे. त्यामुळे ज्या वृत्ती ज्ञानामध्ये आम्हाला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही आहे. हा घोट आहे, हा पोट आहे, हे फूल आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा लाल रंग आहे, हा निळा रंग आहे, हे ओळखण्याकरता आम्हाला कोणत्या सद्गुरूंची, कोणत्या गुरुकडे जाण्याची अपेक्षा नाही आहे, गरज नाही आहे. कारण या ज्ञानानं आमच्या जीवनाचं कल्याणही होत नाही. हा तांबडा रंग आहे हे कळल्यानं कोणी जीवनमुक्त झाल्याचं आतापर्यंत कुठे इतिहासामध्ये आपल्याला दिसलं नाही. परंतु ज्या ज्ञानानं आम्हाला आमच्या जीवनाची धन्यता प्राप्त करून घेता येते, जीवनाची इतिकर्तव्यता ज्याच्याने होते, त्या ज्ञानाकरता आम्हाला सद्गुरूंकडे गेलं पाहिजे. तिथे सद्गुरूंचा विचार सुरू होतो. मग ते सद्गुरूंकडे जा, अंतःकरण शुद्ध करून घ्या, अंतःकरण शुद्धी नंतर सद्गुरू तुम्हाला भेटतील वगैरे काय क्रम असेल तो असेल.
पण उपनिषदाने आपल्याला ते सांगितलंय, परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेद मायान नास्ति अकृतः कृतेन स विज्ञानार्थम गुरुमेव अधिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. यासारख्या श्रुती आम्हाला त्याच्यातला क्रमही दाखवतात आणि सद्गुरूंकडे जाऊन आम्हाला कोणत्या सद्गुरूंकडे गेलं पाहिजे आणि काय प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि कोणत्या अधिकारात प्राप्त करून घेतलं पाहिजे याचं दिग्दर्शनही करतात. गुरूंकडे जा, समित्पाणिः हातामध्ये समिधा घेऊन जा. कोणत्या गुरुकडे जा, कसं जा, अंतःकरण शुद्ध करून जा. कोणत्या गुरुकडे जा, कारण गुरु ही संकल्पना फारच आता सामान्य झाली, सामान्य म्हणजे विशेष झाली. म्हणजे गुरु ही संकल्पना इतकी साधारण आणि इतकी सवंग होऊन गेली, त्याचं महत्व आणि त्या संकल्पनेचं वजन या दोन्हीलाही आज जगामध्ये किंमत राहिली नाही असं वाटायला लागलं. म्हणून तर समर्थांना हे सांगावं लागलं की ऐसे गुरु पैशाला 3 मिळाले तरी करू नयेत. कोणते असावे त्याच्याकरता उपनिषदाने 2 शब्द वापरले, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हे 2 शब्द वापरले. काय होतं, ज्ञान प्राप्त करून घेणं आणि प्राप्त झालेलं ज्ञान इतरांना देणं या 2 स्वतंत्र संकल्पना आहेत. ब्रह्मनिष्ठता कशात आहे, ज्यांना ब्रह्मज्ञानाचा अनुभव आहे ते ब्रह्मनिष्ठ आहेत. पण श्रोत्रिय कोण आहे, आपल्याला झालेलं ज्ञान दुसऱ्याला देता येतं तर श्रोत्रिय. काही जणांना ज्ञानाचा अनुभव आहे पण ज्ञान देता येत नाही आणि आमच्यासारखे रोज ज्ञान देत राहतात पण अनुभव शून्य. असं आहे, मला काय कळतं आणि मी किती शहाणा आहे आणि मी किती ज्ञानी आहे याच्यावर परमार्थाची इमारत संतांनी कधी उभीच राहू दिली नाही. मी थोडी स्पष्ट भाषा वापरतो. मला अमुक एक ग्रंथ कळतोय म्हणून मी पारमार्थिक आहे असं संतांनी कधी म्हटलं नाही. किंवा मी सत्कर्म करतो म्हणून मी पारमार्थिक आहे, मी ज्ञानी आहे म्हणून मी पारमार्थिक आहे, किंवा माझ्या मुखामध्ये नाम आहे म्हणून मी पारमार्थिक आहे. हे परमार्थाचं आकृती, हा परमार्थाचा आकृतीबंध संतांनी कधीच मांडलाही नाही आणि स्वीकारलाही नाही. कारण मला काय प्राप्त होतं याच्यावर परमार्थ ठरत नाही, मला प्राप्त झालेलं मला इतरांना देता येतं की नाही याच्यावर परमार्थ ठरत असतो. मला ज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक नाही, मला झालेलं ज्ञान मला जगाला देता आलं पाहिजे तर तो माझा परमार्थ होतो. नाहीतर सेवितो हा रस इथेच अभंग संपायला पाहिजे होता. वाटितो आणि काय हे बोलायचं कारणच राहिलं नसतं. सेवितो हा रस ही ब्रह्मनिष्ठता आहे आणि वाटितो आणि काय हे श्रोत्रियत्व. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा गुरुकडे जा, कारण तिथंच आपल्याला ज्ञान होईल, अन्यथा ज्ञान होण्याची शक्यता नाही. मग त्या ज्ञानाकरता गुरु ही संकल्पना मानावी लागते. मग त्या गुरूंच्या संबंधानं काही भूमिका बोलून दाखवाव्या लागतात. कोण गुरु, काय त्यांचा अधिकार, कारण ज्ञान गुरुशिवाय होत नाही. आपण प्रमाण खूप देऊ, गुरुतेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन वगैरे वगैरे, हे मान्य आहे. ज्ञानाकरता गुरुकडे जा किंवा बऱ्याच वेळेला सत्वशुद्धी, सहकारी वगैरे वगैरे अशी अनेक भूमिका आपल्याला दिसून येतात. ते आमचं द्वैत दैन्य दूर करतात किंवा आयसी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा श्री गुरु आपैसा भेटेची गाते स्वतःहून आम्हाला भेटतात, आम्हाला त्यांच्याकडे गेलं पाहिजे, दोन्ही प्रमाणे. कर्मसाम्य दशा झाल्यानंतर ते स्वतः आम्हाला भेटतात असंही प्रमाण आहे. आणि आम्हाला ज्ञान आवश्यक असेल तर आम्ही गुरुकडे गेलं पाहिजे हेही प्रमाण आहे. पण त्यांच्याकडे गेल्याशिवाय ज्ञानाला, ज्ञान प्राप्तीचा दुसरा कोणताही मार्ग या जगतामध्ये उपलब्ध नाही. थोडस पुढे जाऊन सांगायचं झालं तर या श्रुतीवर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी खाली भाष्यामध्ये असं म्हटलंय, स गुरुं एव अभिगच्छेत. या एव कारावर जोर देताना आचार्यांनी असं म्हटलंय
की कोणी किती विद्वान आणि कसाही शास्त्री पंडित असू देत, ज्ञानाकरता त्याला गुरुकडे गेलं पाहिजे. शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्य ब्रह्मज्ञानान्वेषण न कुर्यात गुरुम एव अभिगच्छेत. आचार्यांची बाब कोणती अशी आहे भाष्यामधली? शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्य, तो शास्त्रज्ञ असेल, त्याला शास्त्र कळत असेल, विद्वान असेल, वाचलेल्या पंक्तीचा अर्थ त्याला कळत असेल, त्या अर्थाचं विवरण करून इतरांना सांगणं ही कौशल्यही त्याच्याकडे असेल, पण बाकीची सगळी ज्ञान माणसानं स्वतःच्या बुद्धीनं प्राप्त करून घ्यावी, पण ब्रह्मज्ञानान्वेषण न कुर्यात. पण ब्रह्मज्ञानाचं अन्वेषण माणसाने स्वतःच्या बुद्धीनं करू नये. त्याच्याकरता त्याने काय करावं? गुरुम एव अभिगच्छेत. मी आपल्याला 2 उदाहरणं सांगतो याची आणि पुढे जातो. एक उदाहरण सांगतो. सद्गुरूंच्या प्रति ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणामध्ये या भावना अशा व्यापक आणि समर्पित स्वरूपाच्या आहेत. या संबंधानं बोलण्याकरता म्हणून मी आपल्याला हे सगळं सांगतो. भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला, तो मथुरेमध्ये झाला. मथुरेमध्ये भगवंतांनी अवताराला आल्याबरोबर आपल्या वडिलांना असं सांगितलं की मला इथे ठेवू नका, मला नंदाच्या घराला घेऊन चला. मग नंदाच्या घराला जायचं ठरलं. आता नंदाच्या घरी जायचं म्हणजे गोकुळात जायचं. नंदाच्या घराला, मजली, गोकुळाला, माया उपजली, जेथे आपण अनेक वेळेला ते सांगतो. गोकुळामध्ये मग भगवान श्रीकृष्णांना घेऊन नंद बाबा गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आले त्यावेळेला संतांनी वर्णन असं केलंय की गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जपतपे. जपतपे केलिया वाचोनी गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले, असं सर्व अन्वय. त्याच्याकरता त्यांना भगवान श्रीकृष्णाचा आविर्भाव झाला, तिथे अज्ञान राहील कसं, म्हणून गोकुळातल्या सगळ्यांना ब्रह्मज्ञान झालं. हे अर्थ लक्षात ठेवा. भगवान तिथे गेले, लहानाचे मोठे व्हायला लागले पाळण्यामध्ये वगैरे वगैरे. गर्गाचार्य यांना वारंवार भगवंताच्या दर्शनाला गोकुळामध्ये येत असत. एके दिवशी गर्गाचार्य आलेले असताना भगवंताच्या पाळण्याजवळ गोपिकांची गर्दी होती आणि गर्गाचार्य तिथे आले. आल्यानंतर गर्गाचार्य आले म्हटल्यानंतर स्वाभाविक गोपिकांनी त्यांना मान दिला, पुढे जाऊ दिलं. त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं. बाजूला आसन होतं, आसनावर बसले. बसल्यानंतर या सगळ्या ज्या गोपिका भगवंताच्या पाळण्याभोवती होत्या या सगळ्या ब्रह्मज्ञानी, कारण गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, त्यामुळे या सगळ्या गोपिका ब्रह्मज्ञानी आहेत. त्या गर्गाचार्यांकडे गेल्या आणि गर्गाचार्यांना त्यांनी असा प्रश्न विचारला की गर्गाचार्य, हे ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते काय असतं? मुद्दा इथे आहे. या सगळ्या गोपिका ब्रह्मज्ञानी आहेत, पण ब्रह्मज्ञानी असणाऱ्या गोपिका गर्गाचार्यांना असं विचारतात की ब्रह्म म्हणजे काय? अज्ञानाने विचारावं ब्रह्म म्हणजे काय, मान्य आहे. ब्रह्मज्ञान झालं ना तुम्हाला, मग कशासाठी विचारता? नाही म्हणे, ब्रह्म म्हणजे काय आम्हाला सांगा. मग ब्रह्मज्ञानी गोपिका ब्रह्मचिकित्सा करतात, ब्रह्म जिज्ञासा समोर ठेवतात गर्गाचार्यांच्या. याच्या मागे कारण काय आहे? कारण गोपिका सामान्य कोणी नाहीये. गवळणी बांधते धारणासी गळा, खेळेच्या गोपाळा माझी ब्रह्म, त्या गोपाळा माझी ब्रह्म करे, हे गोपिकांना माहिती आहे. गोकुळातली एक कथा, एक घटना अशी सांगतात की एक गोपिका एके दिवशी सकाळी आपल्या मैत्रिणीकडे विरजणासाठी दही मागायला म्हणून बाहेर पडली. मैत्रीण थोडीशी लांब राहत होती, शेजारी मिळालं असतं, पण या निमित्तानं मैत्रिणीकडे जायला मिळतं सकाळी सकाळी. याच्याकरता ती गोपिका नंद बाबाचा वाडा ओलांडून मैत्रिणीच्या घरी जायला निघाली. रस्त्यात नंद बाबाचा वाडा, दरवाजा उघडा दिसला म्हणून तिने आत डोकावून बघितलं. सवय असते लोकांना, खिडकी उघडे राहू देत नाहीत, दार उघडं राहू देत नाहीत. काय बघायचं असतं, बघून काय मिळतं हा प्रश्नच आहे. पण नंदाचा वाडा आहे, कान्होबाचं घर आहे, वाकून बघितलं. अंगणामध्ये भगवान श्रीकृष्ण खेळत होते. बघितलं, थोडा वेळ बघत राहिली, तिथून पुढे निघाली.
मैत्रिणीकडे. ती लक्षात आलं की इथे किती वेळ बघत बसायचं, आपल्याला घरी जाणं आणायचं. मैत्रिणीकडे जाऊ गेली. मैत्रिणीकडे त्यावेळेला मैत्रीण तिच्या अंगणामध्ये रांगोळी काढत होती, रांगोळी काढत होती. त्या रांगोळी काढणाऱ्या मैत्रिणीला बघून या गोपिकेने तिला असं सांगितलं की अगं ऐक म्हणे, मी एक फार मोठं आश्चर्य बघून आले, तुला सांगते. ती गोपिका आपल्या मैत्रिणीला सांगते, रांगोळी काढणार मागायला गेली होती विरजण. ऐक म्हणे, मी तुला गंमत सांगते, एक फार मोठं आश्चर्य मी बघितलंय. शृणु सखी कौतुकम एकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम. ती गोपिका बोलते, शृणु सखी, सखे ऐक, मी एक आश्चर्य पाहिलं, कौतुकम एकम, मी एक कौतुक पाहिलं, मी ते तुला सांगण्याकरता आली. तिने सांगितलं, असं काय आश्चर्य, कुठे पाहिलं ग? नंदनिकेतांगणे मया दृष्टम, नंदाच्या अंगणामध्ये मी आता हे आश्चर्य बघून आली. नंदाचं अंगण म्हणल्यानंतर तिलाही उत्सुकता वाटली. तेव्हा म्हणे, काय बघितलंस? ते म्हणाले, आई तुला सांगते, शृणु सखी कौतुकम एकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधूली धूसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. ती त्या मैत्रिणीला असं म्हणाली, मी नंदाच्या अंगणामध्ये फार मोठं आश्चर्य बघून आले. म्हणे, काय बघितलंस? तिने सांगितलं, नंदाच्या अंगणामध्ये गायीच्या खुरांनी उडालेल्या धुळीमध्ये वेदांताचा सिद्धांत नाचत होता. गोधूली धूसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. आता वेदांताचा सिद्धांत म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे जो नाचत होता तो भगवान श्रीकृष्ण म्हणजेच ब्रह्म आहे, हे गोपिकांना ज्ञात आहे. मग गर्गाचार्यांना काय प्रार्थना करायची की ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय? अरे ते तिथे पाळण्यामध्ये झोपलं आणि ते ब्रह्म आहे तुम्हाला माहिती आहे, तर कशाकरता विचारायला जाता? हा प्रश्न उपस्थित केला. श्रीमद भागवतावर वल्लभाचार्यांची टीका आहे, सुबोधिनी नावाची, आणि त्याच्यामध्ये श्री वल्लभाचार्यांनी ह्याचं उत्तर फार सुंदर पद्धतीने दिलं. हा ब्रह्म आहे हे माहिती आहे. गोकुळीच्या लोकात झाले ब्रह्मज्ञान, त्यांना ब्रह्मज्ञान, मग कशाला विचारायला गेले ब्रह्म म्हणजे काय? त्याचं उत्तर देताना आचार्यांनी असं सांगितलं की त्यांना जे ब्रह्मज्ञान झालं होतं त्या ब्रह्मज्ञानावर शिक्का नव्हता, कारण ते ब्रह्मज्ञान त्याला गुरुकडून प्राप्त झालेलं नव्हतं, म्हणून त्या ब्रह्मज्ञानाला सत्य म्हणता येत नव्हतं, म्हणून गर्गाचार्यांकडून प्राप्त करून घ्यावं लागलं. ब्रह्मज्ञान किती भगवत कृपेला ब्रह्मज्ञान होत नाही. भगवत कृपेला अविद्येची निवृत्ती होऊ शकेल, पण भगवत कृपेला जर ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर त्या भगवंताला गुरु रूपात यावं लागेल, तरच त्याला ते ज्ञान देता येईल. याचं पुढचं उदाहरण आपल्याला योग वासिष्ठामध्ये सापडतं. रामचंद्र प्रभू हे वसिष्ठ महामुनींना विचारतात, ब्रह्म म्हणजे काय असतं? स्वतः रामचंद्र प्रभू वसिष्ठ महामुनींना विचारतात, ब्रह्म म्हणजे काय असतं? मग ब्रह्मानेच विचारावं, काय ब्रह्म म्हणजे काय? याचंही उत्तर तेच आहे की ब्रह्माला जरी ब्रह्मज्ञान हवं असेल तरी गुरुकडे जावं लागेल, अन्यत्र जाऊन ब्रह्मज्ञानाची प्राप्ती नाही. ज्ञानेश्वर महाराजांना या भूमिका सगळीकडे ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेल्या दिसतात ज्ञानेश्वरीमध्ये. याच्याकरता ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय असणाऱ्या गुरुकडे जा. आम्हाला त्या गुरुंकडे जायचंय, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, तर त्यांचं स्वरूप आम्हाला कळालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची आपल्या सद्गुरूंप्रतीची भावना इतक्या वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये प्रकट झाली की जर ज्ञानेश्वर महाराजांच्या सद्गुरूच्या संबंधातल्या ओव्या बाजूला काढल्या तर ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 पैकी कितीशे ओव्या उरतील सांगता येणार नाही. इतका स्नेहाचा, इतका समर्पणाचा आणि आत्मीयतेचा असा भाव ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंप्रती वारंवार व्यक्त केला. पण काल आपण शेवटी ज्या भूमिकेत बोलत होतो त्याच भूमिकेत येऊन मला पुढे गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचा हा विशेष आहे, त्यांच्या मांडणीचा हा विशेष आहे की त्यांच्या मांडणीमध्ये ज्ञान आणि भाव या दोन गोष्टी एकमेकांना नेहमी पूरक होऊन येतात. एरवी भाव जेव्हा व्यक्त होतो तेव्हा ज्ञान त्याला पूरक नसतं,
आणि जेव्हा ज्ञान प्रकट होतं त्यावेळेला भाव पुरत नसतो. म्हणून नुसत्या ज्ञानाच्या गप्पा या नेहमी आपल्याला वृक्ष वाटायला लागतात आणि नुसतीच भावनाशीलता ही माणसाला कुठेही अंतःकरणामध्ये काही नव्यानं करू देत नसते. त्याच्यामध्ये काहीतरी आम्हाला नवीन करायला पाहिजे. नाही तर नुसतीच भावना आहे, नुसतीच भावना आहे, नुसतीच भावना आहे, याचा काही उपयोग नसतो. भावाला नेहमी ज्ञानाचं अधिकरण लागतं. ज्ञानाला प्रकट होण्याकरता भाव असावा लागतो. पण भावातून प्रकट होणारे ज्ञान भावालाही धक्का लागू न देता आणि ज्ञानालाही धक्का लागू न देता प्रकट करण्याचं कौशल्य हे ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयातून आपल्याला दिसून येतं. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा भावनेनं ज्ञानाची गोष्ट करतात तेव्हा ज्ञानालाही धक्का लागत नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भावात, म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ साहित्याचा आहे का तत्वज्ञानाचा आहे याच्यावर अजूनही विद्वानांचे वाद चालू आहेत. आपल्याला त्या वादात पडायचं नाही, त्यांच्या विद्वत्तेलाही धक्का लावायचा नाही. ते बिचारे तेवढंच करण्याकरता आपलं आयुष्य वेचत असतील तर वेचू देत. पण साहित्य आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीचा अतिशय सुंदर समन्वय असणारा ग्रंथ मला नाही वाटत ज्ञानेश्वरीशिवाय दुसरा कोणता असेल. साहित्याचा तेवढाच विचार आहे, भावनांचाही तेवढाच विचार आहे आणि ज्ञानाचा तो तर प्रश्नच नाही. त्याला ज्ञानेश्वरी म्हटलं गेलं आणि त्याच वेळेला या ज्ञानेश्वरीचं नाव आपल्याला माहितीये भावार्थ दीपिका असं म्हणतात. तिला भावार्थ दीपिका असं नाव आहे. जनाबाईंनी तिला ज्ञानेश्वरी म्हटलं, पण ज्ञानेश्वरी म्हणत असताना जनाबाईंनी हेही म्हटलं की भाव अक्षराची गाठी किंवा गोठी ब्रह्मज्ञानाने गोमठी. भाव आणि अक्षर, अक्षर ज्ञान, अक्षर शब्द न शरणारे जे ते अक्षर ते ज्ञान. भाव आणि ज्ञान या दोघीला एका केंद्रात आणणं हे कवीला शक्य होत नाही आणि हे विद्वानांना शक्य होत नाही. याला एकतर कवी मनाचा विद्वान लागतो किंवा विद्वत्तेच्या शिखरावर बसलेला कवी लागतो. या दोनच गोष्टी चालू शकतात आणि या दोन्हीची एकवाक्यता ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. काही ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची भावप्रबलता इतकी आहे की ज्ञानेश्वरीचं वाचन करताना ती भावात्मक ओळी समोर दिसली की ज्ञानेश्वरी बंद करून डोळे मिटून बसावं असं वाटतं. आणि काही वेळेला ज्ञानेश्वरीच्या ओळ्यातून काही गोष्टी आम्हाला तत्वदृष्टीने अशा नव्याने करतात की असं वाटतं की एवढ्या वेळेला ज्ञानेश्वरी वाचली पण हे कळलं नव्हतं, आत्ता हे करावेलं आहे तर इथून आपल्या जीवनाचं मोजमाप आता सुरू करावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावनेला ज्ञानाचं अधिकरण आहे आणि सद्गुरूंच्या स्वरूपाचं ज्ञान हे ज्ञानेश्वर महाराज नेहमी भावनेतून अभिव्यक्त करत असतात, भावभूमिकेतून अभिव्यक्त करत असतात. या दोन्ही गोष्टी आहेत. काल आपण त्या संबंधामध्ये बोललो होतो. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दोन शब्द इथं वापरले, त्याचा विचार आपण करून आलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता विश्वात्मको हा माझा. याच्यातला विश्वात्मक हा शब्द ज्ञानाचा वाचक आहे आणि माझा हा शब्द भावनेचा वाचक आहे. काल आपण हे बोललो. आता विश्वात्मक शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला या संबंधाची थोडीशी चिकित्सा आज मला करायची. विश्वात्मक म्हणजे काय? ही एक तात्विक संकल्पना आहे आणि त्याचे दोन अर्थ आपण काल बघत होतो. विश्वात्मक म्हणजे काय? विश्व हा ज्याचा आत्मा झालेला आहे तो. त्याच्याकरता आपण उपनिषदाचा एक प्रमाण या संबंधामध्ये घेऊन आलो. या पृथ्वी अंतरयमयती एषत आत्मा अंतर्यामी अमृतः असं उपनिषदाने म्हटलंय. त्याच्या मध्ये राहून तो त्याचं नियमन करतो. तो विश्वात्मक होतो. विश्वाचा आत्मा आणि विश्व हा ज्याचा आत्मा आहे तो.
विश्वाचा आत्मा षष्ठी तत्पुरुष समास आहे आणि विश्व ज्याचा आत्मा आहे तो हा बहुब्रीही समास आहे. अगदी सरळ. आता हे तरी माहिती असेलच की, एवढं माहिती लक्षात यायला काही हरकत नाही. आपण जे समास शिकलो शाळेमध्ये त्याच्यामध्ये बहुब्रीही समास कोणता, षष्ठी तत्पुरुष समास कोणता आहे कळून जात. विश्वाचा आत्मा जो षष्ठी तत्पुरुष. आता या दोन्ही अर्थाच्या संबंधाने थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. या पृथ्वी अंतर यमयती, तो पृथ्वीच्या आतमध्ये राहतो आणि पृथ्वीचं नियमन करतो. विश्व हाच ज्याचा आत्मा आहे तो. याचे दोन अर्थ मला आपल्या समोर ठेवायचे. विश्व हाच ज्याचा आत्मा आहे तो, त्यालाही विश्वात्मक म्हणा. आणि दुसरा अर्थ त्याचा असा आहे की माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या आत्मतत्वावर असतं. आपण त्याला प्रमाण घेऊन आहोत का? त्यावेळेस संपूर्ण विश्वावर आत्म्याप्रमाणे प्रेम करणारा जो आहे तोही विश्वात्मक. आत्म्यावर किती प्रेम आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नकोच आहे. पंचदशीकारांचं प्रमाण आपण काल बोलून आलो. औपनिषदिक सिद्धांत त्याला प्रमाण म्हणून देता येईल. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदन्यतः अनुभवं इति प्रेमात्मनिक्षते. आणि या पंचदशीकारांनी या प्रेमाच्या संबंधातला एक महत्वाचा सिद्धांत त्याच्या बरोबरीनं आपल्या समोर ठेवला आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात की मनुष्य कुणावरही प्रेम करतो ते नेहमी स्वतः करता करत असतो, पण मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधी दुसऱ्या करता करत नसतो. प्रेमाचा हा सिद्धांत आहे. आपलं कुणावरचंही प्रेम हे शेवटी स्वतःसाठी केलेलं असतं. माझं श्रोत्यांवर प्रेम आहे का, ते माझं ऐकतात म्हणून. ते माझं ऐकतात म्हणजे माझं ऐकतात म्हणून त्यांच्यावरचं प्रेम हे माझ्या जातीचं प्रेम आहे, त्यांच्यावरचं प्रेम नाही आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्यांनी आपल्या पत्नीला मैत्रीला उपदेश करत असताना खूप विस्ताराने हा विचार बोलून दाखवला. नवारे पत्युक कामाय पती प्रियं भवती आत्मनस्तु कामाय पती प्रियं भवती. नवारे जाया कामाया जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवारे सर्वस्य कामाय सर्व प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्व प्रियं भवती. माणसाला जे सगळं प्रिय आहे ना ते आत्मनस्तु काम आहे. कोणत्याही वस्तूवरचं अथवा व्यक्तीवरचं प्रेम हे शेवटी स्वतःवरचं प्रेम असतं. आपल्याला आता हे पटेल न पटेल मला माहिती नाही, पण याच्याकरता याज्ञवल्क्यांनी दिलेलं उदाहरण मला फार सोयीचं वाटतं. पती पत्नीवर प्रेम करतो आणि पत्नी पतीवर प्रेम करते. याच्या मागे पत्नी पतीवर का प्रेम करते, तर तिचं प्रेम त्याच्या करता त्याच्यावरचं त्याच्या करताच नाहीये, ते स्वतःवरच आहे. अगदी सरळ आणि ढोबळ भाषेत क्षमा मागून बोलतो. माझी भाषा खूप ढोबळ आहे, पण आता समजून घेण्याकरता आपण ऐका. सांगू का? पती पत्नीवर प्रेम करतो कारण ती 12 वाजायची वेळ सांभाळते म्हणून. आणि पत्नी पतीवर प्रेम करते कारण तो महिन्याचं पाकिट तिच्या हातात आणून देतो म्हणून. एखाद दिवशी हे बंद करा. एखाद दिवशी मग आम्ही तर जाहीर आव्हान देऊन सांगतो कीर्तनानं, काही नाही, एक सोपा प्रयोग करून बघायचा की पुढच्या महिन्यापासून घरी पगार द्यायचा बंद करायचा. नाही तुम्हाला पुढच्या चातुर्मासाला पंढरपूरला पाठवलं तर मग बोला, कोण घेऊन देतो घरामध्ये. असं आहे. खाणारं तोंड आणि काम न करणारा हात मध्यमवर्गीयांना कधी परवडत नसतं. खाणारं तोंड वाढणार असेल तर काम करणारा हातही वाढला पाहिजे, तर आपलं चालतं. सामान्य माणसाचा हा नियम आहे. काही करत नाही पण मला खाऊ घालणार, मी घरी पैसेच देत नाही पण मला खाऊ घालायला चालत नाही, मग प्रेम नक्की कशावर आहे हा प्रश्न आहे. नवारे पत्युक कामाय पती प्रियं भवती आत्मनस्तु कामाय.
शेवटी प्रेमाचा अवलंबन आत्मा असतो आणि माणसाचं आत्म्यावर जेवढं प्रेम आहे, म्हणून हे सगळं जे चाललं ना, शास्त्राचा नियमच आहे, आत्मानं सततम रक्षेत. सगळं जे चाललं तुम्ही काही करा, पण स्वतःचं रक्षण करा, हेच महत्वाचं आहे. सगळं चाललं, कुणावर प्रेम आहे? स्वतःवर प्रेम असतं, अन्यावर प्रेम नाही. याच्याकरता तर बिरबल बादशाहची एक गोष्ट सांगितली जाते. कुणावर प्रेम आहे म्हणून दरबारामध्ये विचारलं. काही असतात पुढे पुढे करणारे मंत्री, कालिदासाने एके ठिकाणी म्हटलंय, अतिस्नेहा हा पापशंकी. मनुष्य कारण नसताना जेव्हा पुढे पुढे करतो ना, तेव्हा डोळे झाकून समजावं याच्या मनात काहीतरी पाप आहे. त्याचं पुढे पुढे करणारे. वाच्याने विचारलं माणसाला सगळ्यात प्रिय काय असतं? कोणी म्हणालं पैसा प्रिय असतो, कोणी म्हणालं अमुक प्रिय असतो, कोणी म्हणालं घर प्रिय आहे, कोणी म्हणालं अमुक काही, कोणी म्हणालं आपला देह प्रिय आहे. काही हुशार होते, हे मंत्री काही फार हुशार असतात. त्यांनी सांगितलं, खरं सांगू का महाराज, आम्ही काही प्रिय नाही, तुम्ही प्रिय आहे. मग बिरबलाला विचार, तुला काय वाटतं? म्हणाला आत्मा प्रिय. सगळ्यात प्रेम कशावर आहे? आत्म्यावर. सिद्ध करून. मग त्यांनी तो हौद बांधला, हौदामध्ये ते माकडीन आणि तिचं पिल्लू आणून ठेवलं. तर प्रसिद्ध असणारी कथा. पाणी सोडलं, पाणी वर आलं तेव्हा त्या माकडीने पिल्लू कडेवर घेतलं, पाणी अजून वर आलं तेव्हा खांद्यावर घेतलं, नंतर डोक्यावर घेतलं. पण पाणी जेव्हा नाकातोंडात जाऊन वरपर्यंत जायला लागलं, तेव्हा त्याच माकडीने डोक्यावर घेतलेलं पिल्लू खाली ठेवलं, त्याच्यावर उभी राहिली. अशी कथा सांगतात. याच्यात खरं खोटं काय मला माहित नाही. बिरबल बादशाह नेमके कधी झाले, काय केलं त्यांनी, या कथा खऱ्याच आहेत का मला माहित नाही. पण माझं अनुमान असेल की या दोघांचा जन्म प्रवचनातल्या दृष्टांताकरता झाला असेल. म्हणजे शेवटी काय याचा विचार करा ना, प्रिय काय सगळ्यामध्ये? आत्मा. तर माणसाला आत्मा जेवढा प्रिय असतो, आत्म्यावर जेवढं त्याचं प्रेम आहे, तेवढं जगताला जो आत्मा मानतो, म्हणजे आत्म्यावरच्या प्रेमासारखं जगतावर जो प्रेम करतो, त्याला विश्वात्मक म्हणा. हा माझा दुसरा अर्थ होता. मी दोन अर्थ सांगेन असं म्हणणार होतो. विश्व हा ज्याचा आत्मा आहे, हा तत्वदृष्टीने अर्थ झाला. आणि भावदृष्टीने अर्थ करायचा झाला तर विश्व हा ज्याचा आत्मा आहे, म्हणजे आत्म्यावर जेवढं तो प्रेम करतो, तेवढंच विश्वातल्या सकल जीवांवर जो प्रेम करतो, त्याला विश्वात्मक म्हणा. संतांचं प्रेम विवक्षित वस्तूंवर नाहीये, विवक्षित व्यक्तींवर नाहीये. अधिकार अनधिकाराची चर्चा प्रेम करताना संत करत नाही. त्यामुळे ज्ञानोबा सगळ्या संतांच्या मुखातून जेव्हा भाषा व्यक्त होते, तेव्हा ती भाषा व्यक्ती कल्याणाची नसते, ती नेहमी जगत कल्याणाची भाषा व्यक्त होत असते. याच्यामध्ये फक्त या देशातल्या लोकांपुरता मर्यादित विचार नाही, जगत कल्याणाचा भाव आहे त्यांचा. तुम्ही कोणती प्रमाण काढून बघा. तुकाराम महाराजांचं आवडलं तर सर्वांना माहिती आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. संतांच्या विभूती जगत कल्याणासाठी आहे, अवताराला येतात. याच्यामध्ये एका देशाचं, एका प्रांताचं, एका समूहाचं, नातेवाईकांचं अशा प्रेमाची भाषा कधीच नाही. तैसा वादविलास विस्तारू गीतार्देशी विश्वभरू, आनंदाचे अवारू मांडू जगा. जगाची भाषा आहे. अनुभवामृताच्या 10व्या प्रकरणामध्ये म्हणून ज्ञानदैव म्हणे अनुभवामृते येते सनुभोगीचे सणे विश्वाचे ही भाषा बोलून जातात. सगळ्या विश्वाने हा आनंदाचा सण भोगावा, ज्ञानाच्या आनंदाचा. कोणत्या एका विवक्षित माणसाला ज्ञान प्राप्त व्हावं ना, ज्ञान प्राप्त करून घेताना अधिकाराची चर्चा केली जाईल. पण ज्ञानाच्या अधिकाराचा विचार करायचा असेल तशा अर्थाने तर कोणी ज्ञान प्राप्त, जगातल्या सगळ्यांना तो अधिकार आहे की सगळ्यांनी परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. याच्यामध्ये नाते करून घेण्याकरता कोणत्या मार्गाने जावं हा प्रश्न वेगळा असेल, तो तपशिलातला मुद्दा झाला. परंतु कुणी ज्ञान प्राप्त करून घ्यावं, सगळ्यांनीच करून घ्यावं. सणभोगीचे सणे विश्वाचे ही भाषा वापरली. आपण पसायदान बघा, पसायदानामध्ये सगळ्यात महत्वाची ओवी, या सगळ्या पसायदानाचा हेतू स्पष्ट करणारी कोणती? किंबहुना सर्व सुखी.
याच्यातल्या सर्व मधली व्यापकता आहे ना ती बघा ना आपण. कोणी सुखी व्हावं? ज्याची गणपती सांगली तो खरं सुखी व्हावा का? ज्याची 70 प्रति वाढली तोच फक्त सुखी व्हावा का? ज्याला दृष्टावर विजय मिळवता येईल तोच फक्त सुखी व्हावा का? नाही, किंबहुना सर्व सुखी. सर्व या पदामध्ये सगळेच आले. जीवदशेमध्ये जो कोणी येतो तो सगळे या सर्व शब्दामध्ये अंतर्भूत झाले. मग या सगळ्यांच्या कल्याणाची अपेक्षा करणं कशा करता? हे संतत्वाचं व्यावर्तक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं नसतं आणि तुमच्या आमच्या कल्याणाच्या विचाराची व्यवस्था करून दिली नसती. मी कल्याणाची व्यवस्था म्हणतच नाहीये, कल्याणाच्या विचाराची व्यवस्था म्हणतो. पसायदान ही कल्याणाची व्यवस्था नाहीये. कल्याण करणारा विचार अंतःकरणामध्ये उद्भूत व्हावा याच्याकरता केलेली व्यवस्था म्हणजे पसायदान आहे. आणि ही व्यवस्था जर ज्ञानेश्वर महाराजांनी या 9 ओव्यांमधून 10 ओव्यांमधून करून दिली नसती तर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा भंग नसता झाला. पण एक झालं असतं, ज्ञानेश्वर महाराजांची वारी नसती भरली. तुकाराम महाराजांनी जगाच्या कल्याणाच्या भूमिका मांडल्या नसत्या तर त्यांना वैकुंठाला जाण्यापासून कोणी थांबवू शकलं नसतं. पण विजेची वारी भरली नसती. तुम्ही आम्ही त्यांच्याकडे का आकर्षित झालो? कारण त्यांनी आमच्यावर त्यांच्या आत्म्याप्रमाणे प्रेम केले. त्यांचं जसं स्वतःवरचं प्रेम आहे तेच प्रेम त्यांनी तुमच्या आमच्यावर केलंय. आणि जगताला आत्मा समजून जगतावर प्रेम करणारा जो महानुभाव आहे ना त्याला विश्वात्मक असं म्हणता येतं. हा भक्तीपर अर्थ झाला. विश्व हा ज्याचा आत्मा आहे म्हणजे ज्याचा आत्मा आहे याचा अर्थ जो विश्वरूपानं विस्तारला गेला त्याला विश्वात्मक म्हणा, हा ज्ञानपर अर्थ झाला. पण संपूर्ण विश्वावर आत्म्याप्रमाणे जो प्रेम करतो तो विश्वात्मक आहे, हा भक्तीपर अर्थ झाला, हा भावपर अर्थ झाला. या 2 अर्थानं आपल्याला विश्वात्मक शब्दाचं चिंतन करता येतं. विश्वात्मक कोणाला म्हणायचं? आपण अजून एक बघितला होता अर्थ, जो विश्वाच्या अंतर्यामी राहून विश्वाचं नियमन करतो तो विश्वात्मक. अंतर्यामी आहे, तो आत राहतो. सद्गुरूंना जसं व्यापकत्वाचा विचार, अजून एक अर्थ सांगणार आहे मी पुढे. ज्ञानोबांनी स्वतःनेच विश्वात्मक शब्दाचा एक अर्थ आपल्या समोर व्यक्त केलाय, तो मी बोलतोच आहे. पण विश्वाच्या अंतर्यामी राहून जो विश्वाचं नियमन करतो तो विश्वात्मक समजला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या संबंधाने ही भावना बोलून दाखवली. परमात्मा कुठे आहे? तो व्यापकत्वाच्या दृष्टीने विश्वाच्या बाहेरही आहे. 7व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी परमात्म्याचं व्यापकत्व बोलून दाखवताना हे सांगितलंय. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जगम्या धरिले सबाई अभ्यंतरी. परमात्मा जगताच्या अंतर्यामी आहे. परमात्मा जगतापेक्षा व्यापक आहे, कारण कारण हे कार्यापेक्षा नेहमी व्यापक असतं. परमात्मा या जगताचं अभिन्न निमित्त प्रदान कारण आहे, हे सगळं वेदांतांनी आपल्याला सांगितलं. मग हा परमात्मा या जगताच्या अंतर्यामी राहतो आणि या जगताचं नियमन करतो, म्हणून त्याला विश्वात्मक म्हटलं जातं. परमात्माला विश्वात्मक संज्ञा लावली जाते. तो जगताच्या आत राहतो. हे जगत कुणापासून निर्माण होतं? त्याच्यापासूनच. कुणामुळे चालतं? त्याच्यामुळेच. कुणामध्ये लय चालतं? त्याच्यामध्येच. ते त्याच्यामुळे चालतं म्हणजे कसं चालतं? उपनिषदाने म्हटलंय, यतो वा इमानी भूतानि जायन्ते येव जातानि जीवन्ति यत्र यन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. त्याला ब्रह्म असं म्हणा, त्याची जिज्ञासा करा. कुणाची करा? यतो वा इमानी भूतानि जायन्ते, ज्याच्यापासून भूत मात्र जन्माला येतात. येव जातानि जीवन्ति, त्याच्या आधारावर जगतात. आणि यत्र यन्ति अभिसंविशन्ति, आणि त्याच्यामध्ये लय पावतात. तद विजिज्ञासस्व, त्याची जिज्ञासा करा. ते काय आहे? तद ब्रह्म. उपनिषदाने आपल्याला सांगितलं. पण या जगताचं चलनवलन कुणामुळे होतं? तो परमात्मा या विश्वाच्या अंतर्यामी राहतो, आतमध्ये राहतो आणि या विश्वाचं चलनवलन करतो, या विश्वाचं नियमन करतो.
आता हे नियमन कसं करतो याला ज्ञानेश्वर महाराजांनी खूप पद्धतीने समजून युक्तिवाद खूप केले, त्याच्याकरता उपपत्ती खूप सांगितल्या, उदाहरणे आपल्याला पुष्कळ आहेत त्याच्या संबंधाने बोलायची झाली. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवंताने दिलेले उदाहरण आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड उदाहरण याच्याकरता दिले. या श्लोकाच्या आधी ज्ञानोबरायची प्रस्तावना करताना, उपक्रम करताना, या श्लोकाचा उपक्रम करताना ज्ञानोबरायांनी मांडलेली भूमिका आहे. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. हा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. कशाचा दृष्टांत आहे तर कठपुतळीच्या खेळाचा दृष्टांत आहे. कठपुतळीचा खेळ आपण बघितला असेल, आता सहसा बघायला मिळत नाही, जुन्या काळच्या लोकांना माहिती आहे. आता पपेट शो होता, पपेट शो म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, पण त्या जुन्या कठपुतळीच्या खेळाची गंमत त्याच्यात नाही. कापडाच्या लाकडाच्या बाहुल्या, त्याचा खेळ, एक छोटासा रंगमंच तयार केलेला, खेळ करणारा ते पडद्याच्या मागे असतो, तो आपल्याला दिसत नाही. हे कठपुतळ्या ज्या असतात त्यांना त्यांच्या हातापायाला दोऱ्या बांधलेल्या असतात आणि त्या दोऱ्या याच्या बोटाला बांधलेल्या असतात. आपली बोट हलवतो आणि तो खेळ करतो. या खेळामध्ये काय असतं तर काही नाही, एक राजा असतो, एक राणी असते, एक राजकन्या असते, कोणीतरी एक राक्षस येतो, ते राजकन्याला घेऊन जातो, मग कुणीतरी एक राजपुत्र पांढऱ्या घोड्यावर बसून येतो आणि मग त्या राजपुत्राचं आणि त्या राक्षसाचं युद्ध होतं आणि मग तो राजपुत्र त्या राजकन्याला सोडवून आणतो आणि मग हा राजपुत्र आहे हे नंतर या राजा राणीला कळतं आणि मग ते त्या दोघांचं लग्न लावून देतात. अँड दे लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. आणि मग सुखामध्ये जगायला लागतात. एवढाच खेळ आहे, 5-5 रुपये काहीच नसतं, एवढंच असतं. आता गंमत अशी आहे की या खेळामधला भले तो सार्वभौम राजा असेल, तो राजपुत्र असेल, तो राक्षस असेल, ती राणी असेल, पण या खेळातला सार्वभौम राजा जरी असला तरी त्या राजाला राणीला भेटायला जायचं असेल तर त्याला स्वतःच्या सत्तेवर जाता येत नाही. यांनी दोरी हलवावी तर राजात राणीची भेट होणार. दोरीचा गुंता झाला तर गट असतो. यांनी हाताला बांधलेल्या दोऱ्या हलवल्या तरच ते होतं. त्यांनी जर त्याची दोरी बोटापासून तोडून खाली टाकून दिली तर तो राजा असला तरी त्याला दोऱ्याची पापणी सुद्धा वर करता येणार नाही, भले तो राजा असू दे खेळातला. आपण अनेक वेळेला बघितलं असेल, पण ज्याच्यामध्ये खेळ करणारा आम्हाला कधी दिसला नाही. आम्हाला दिसला तो फक्त समोर घडणारा प्रसंग. त्या रंगमंचावर, त्या छोट्याशा रंगमंचावर आम्हाला हा प्रसंग दिसला आणि आम्ही टाळ्या वाजवल्या. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा खेळिया आपल्या 10 बोटांवर 10 बाहुल्या नाचवेल, पण आमचा खेळिया असा आहे तो एका बोटावर 84 लक्ष यांनी नाचवतो. पण तो आम्हाला दिसत नाही, कारण स्वमायेचे आडवस्त्र, मायेचं वस्त्र आडवं राहून तो त्याच्या मागे लपला, पण त्याच्या बोटाला आमच्या दोऱ्या बांधल्या गेलेल्या. बरोबर स्वतः बोलतात. आपण पुन्हा 9वा अध्याय पहा. गगन भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत या श्लोकावरचं भाष्य बघा ज्ञानेश्वर महाराजांचा. पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा न ओलांडावी पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी. म्या वळविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणुहाने जगाते चालिता. भगवंताची भाषा 9व्या अध्यायात ज्ञानेश्वरी पहा. पण म्या हलविल्या प्राणुहाने कशा करता मी बोलतो, तो आतमध्ये राहतो आणि आतमध्ये राहून तो त्याचं नियमन करतो. या पृथ्वी अंतरं यमयती, आतमध्ये राहून तो त्याचं नियमन करतो. म्हणून या जगतामध्ये काही गोष्टी आम्हाला नाकारताच येत नाही, कारण नियमनच असं आहे. एखाद्या घटनेचं नियमन करणारा मनुष्य आपण कधी बघितलं असेल, सगळी सूत्र त्याच्या हातात असतात. तो म्हणेल तेच होणार, तो म्हणेल तू जा तर तू जा, तो म्हणेल तू जाऊ नको याला पाठव हा जाईल.
तो म्हणेल गाडी घेऊन जातो, गाडी घेऊन जा, तो म्हणेल तो शब्द तिथं प्रमाण. तसं या जगताच्या अंतर्यामी राहून तो परमात्मा या जगताचं नियमन करतोय. नियमन चालू आहे. कोणत्या वेळेला काय घडावं ही त्याची इच्छा असं सांगितलं जातं. या पृथ्वी अंतर्यमयती एषत आत्मा अंतर्यामी अमृत. असा अमृत स्वरूप असणारा, अंतर्यामी असणारा तो आत्मा हा ज्याचा आहे त्याला विश्वात्मक असं म्हणतात. विश्वात्मक ही संज्ञा परमात्मा संबंधाने वापरली जाते आणि त्या अर्थानं मी आता पुढे चाललोय. मला निवृत्तीनाथ महाराजांकडे यायचं. परमात्मा विश्वाच्या अंतर्यामी राहून विश्वाचं नियमन करतो. ब्रह्मसूत्रामध्ये दुसरं सूत्र जन्माद्यस्य यतः. जन्मादी अस्य यतः, ज्याच्यापासून हे याचा जन्म वगैरे झालेला आहे. ज्याच्यापासून परमात्म्यापासून, जयापासून हे सकळ महिमंडळ हे झाले. तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याच्यापासून हे सगळं जन्माला. आता त्याच्यापासून जन्मादी अस्य, भागवताचा प्रारंभ असाच आहे. प्रथम पहिल्या स्कंधातला पहिला श्लोक, जन्माद्यस्य यतो मया करतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्यः ते वायुर्दाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. भागवताचा पहिला श्लोक आहे. याची सुरुवात कशी आहे? जन्माद्यस्य यतः, ज्याच्यापासून या सगळ्या जन्म वगैरे झाला. जन्मादी असं म्हटलं. जन्मादी अस्य, आदी शब्द वापरला. ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं तो बहुव्रीही समास. पुन्हा एकदा बहुव्रीही म्हणतात. जगद्गुरु शंकराचार्यांनी या सूत्रावर भाष्य करत असताना हा साधा बहुव्रीही म्हटला नाही, हा तद्गुण संविज्ञान बहुव्रीही समास आहे असं म्हटलं. तद्गुण संविज्ञान. आता बहुव्रीहीच कळायची पंचायत. बहुव्रीहीमध्ये अतद्गुण संविज्ञान आणि तद्गुण संविज्ञान असे दोन प्रकार. एक आदी, जन्मादी असा शब्द वापरल्यामुळे तो तद्गुण संविज्ञान होतो. सोडून द्या, आता सांगण्यात तात्पर्य नाही, पण त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं असं सांगताना आचार्यांनी त्याच्यापासून जे निर्माण झालं हे सगळं म्हणजे काय? हे सगळं विश्व हे त्याच्यापासून निर्माण झालं. पण त्याच्यापासून निर्माण झालं एवढाच विचार न सांगता आचार्यांनी या पृथ्वी अंतर्यमयती हा विचार आचार्यांनी त्यांच्या भाष्यामधून बोलून दाखवला. आचार्यांचं वाक्य फार चांगलं आहे. या जगताचं स्वरूप मांडत असताना आचार्यांनी फार चांगल्या पद्धतीने या जगताचं स्वरूप मांडलं. आचार्यांचं वाक्य तिथलं असं आहे, अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्म स्थिती भंगम या सर्वज्ञात सर्वशक्ते यत् कारणात तद्ब्रह्म, असं आचार्यांचं वाक्य आहे. आचार्यांनी भाष्यामध्ये काय विचार मांडलाय तो विचार थोडासा मला आपल्याला समोर ठेवायचा आहे, तेवढाच ठेवतो. असे जगत हा नामरूपाभ्याम सोडून द्या, नामरूपाभ्याम व्याकृतस्य सोडून द्या, नामरूपाला आलेलं जग आहे. अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य, या जगतामध्ये अनेक कर्ते आहेत म्हणून अनेक भोक्ते पण आहेत. पण या कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा संबंध कसा आहे हे सांगताना आचार्यांनी मला जे अधोरेखित करायचे ते इथे म्हणून सांगतो. प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य, या 5 गोष्टी सांगितल्या. काय आहे? आचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्यावरती भामती नावाची एक टीका आहे मधुसूदन सरस्वतींची, आणि एक रत्नप्रभा नावाची टीका आहे. दोन्ही टीका आहे, खूप टीका आहे. टीकेवर टीका खूप आहे. ते सगळं पाहणं अवघडच आहे. आणि तेवढं काही कारण आहे का म्हणून विचारलं तर तत्व जिज्ञासा करणाऱ्यांना कारण आहे, इतरांना कदाचित नसेल तर सोडून द्या. ब्रह्मसूत्र ही सूत्र रूपात व्यासांनी प्रकट केली.
त्याच्यावर आचार्य जगद्गुरु शंकराचार्य, सगळ्याच आचार्यांची भाष्य आहेत त्याच्यावर, पण जगद्गुरु शंकराचार्यांच्या भाष्यावरती एक भामती नावाची टीका आहे. भामतीवर कल्पतरू नावाची टीका आहे. कल्पतरूवर कल्पतरू परिमल नावाची टीका आहे. आणि कल्पतरू परिमल वरती अभोग नावाची टीका आहे. हे सगळं एक 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 वाचत गेलं तर आचार्यांचं वाक्य कळतं, आणि आचार्यांचं वाक्य कळलं तर सूत्र कळतं असं म्हणतात. माहित नाही, विद्वान लोक असं सांगत होते. आता या सगळ्या भाष्यांमधून आचार्यांनी जी भूमिका मांडली, देश, काल, निमित्त, क्रिया आणि फल, याच्यावर या विविध भाष्यकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकला. मला दोनच भूमिका त्याच्यातली आपल्या समोर ठेवायच्या. रत्नप्रभूंनी मांडलेला विचार वेगळा आहे आणि भामतीनं मांडलेला विचार वेगळा आहे, पण त्या विचाराच्या वेगळेपणापेक्षा सुद्धा आम्हाला त्याच्यातला हेतू काय आहे तेवढा बघायचा आहे. त्याच्याकरता ते वेगळेपण कळणं महत्वाचं आहे. एक विचार त्याच्यातला असा आहे, देश, काल, निमित्त, क्रिया आणि फल या 5 गोष्टी या जगतामध्ये आतापर्यंत कधी बिघडल्या नाहीये. म्हणजे काय, काही गोष्टी विशिष्ट देशातच निर्माण होतात, काही गोष्टी विशिष्ट काळातच निर्माण होतात. रत्नप्रभूंनी हा फार वेगळ्या पद्धतीने सांगितला. काही गोष्टी विशिष्ट निमित्तानच कराव्या लागतात किंवा घडतात. काही गोष्टींकरता विशिष्ट पद्धतीची क्रिया करावी लागते. आणि एवढं सगळं केल्यानंतर या सगळ्या गोष्टी, देश, काल, निमित्त आणि क्रिया, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा या सगळ्या एकत्रित येणाऱ्या गोष्टींचा परिणाम म्हणून एक फल आपल्याला मिळतं. विशिष्ट काळात, विशिष्ट देशात, विशिष्ट क्रियेनं, विशिष्ट निमित्तानं अशी जेव्हा एखादी क्रिया घडते तेव्हा त्या क्रियेचं फल आपल्याला प्राप्त होतं, असा एक विचार आहे.